पुण्यानंतर अजित पवार तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जनसंवाद म्हणजेच जनता दरबाराचं आयोजन केलेलं आहे। नागरिकांच्या समस्या ते या ठिकाणी जाणून घेता येतात आणि त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय। खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक कधीही लागू शकते, त्यामुळं या जनता दरबाराचा इथल्या पदाधिकाऱ्यांना खरंच फायदा होणार आहे का, कितपत फायदा होणार आहे आणि त्यांच्या दृष्टीनं हा जनता दरबार किती महत्त्वाचा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। जनता दरबार अजितदादांना घेण्याची वेळ आलेली आहे, काय फायदा होऊ शकतो तुम्हाला आगामी महापालिकेच्या निवडणुकीत? नाही, जनता दरबार हा का घेण्याची वेळ आली हा प्रश्न महत्त्वाचा नाही। दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि गेली अनेक वर्ष पिंपरी चिंचवड शहराचं त्यांना खडानखडा माहिती आहे। पण गेली 7-8 वर्ष झाले या परिसरामध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि ती गंभीर स्वरूपाची जी समस्या आहे सर्वसामान्याची, त्यासाठी दादांना आमच्या पदाधिकाऱ्यांनी, पक्षाध्यक्षांनी सर्वांनी त्या ठिकाणी विनंती केली की आपण सर्वसामान्य जनतेशी ज्या ज्या काय अडचणी शासन दरबारी त्या ठिकाणी त्यांना यायला वेळ मिळत नसेल किंवा कलेक्टर ऑफिसला जायला त्या ठिकाणी कोणी त्यांना मजाव करत असेल किंवा कमिशनरला भेटायला त्या ठिकाणी अडचण निर्माण होत असतील, त्या दृष्टिकोनातून एक दादांनी हा एक जनस्वराज्य त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे जनसंवाद ही जे सुरू केलेला उपक्रम आहे हा अत्यंत या परिसरातल्या सर्वसामान्य जनतेसाठी आहे। खरं तर गेली 3 वर्ष इथं प्रशासक आहेत, महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे प्रशासक म्हणून इथं काम पाहत आहेत। 3 वर्षात अनेक प्रश्न तुमच्याकडं जनता घेऊन आले असतील, ते आता इथं आलेले आहेत, म्हणजे इथं प्रश्न आधी महापालिकेत सुटलेले दिसत नाही आहेत। नाही, मुळातच प्रश्न सुटतात किंवा सुटत नाही हा विषयच वेगळा आहे। या शहरावर पहिल्यापासूनच हे जे काय झालेलं आहे या शहराचं हे अजितदादांमुळं झालं असल्या कारणानं त्यांना या सर्वातलं बारकावे माहिती आहे आणि मधल्या काळामध्ये लोकप्रतिनिधी असल्यामुळं जनतेची नाळ तुटलेली आहे आणि पालिका आयुक्त म्हणावे तितके भेटलेले नाहीत, कारण महापौर पण तेच होते आणि स्थायी समितीचे चेअरमन पण तेच होते, सगळं त्यांच्याकडेच कारभार होता, ते तेवढं भेटू शकले नाहीत। कसं असतं, शेवटी ते एक अधिकारी म्हणून काम करणार, पण लोकप्रतिनिधी असतो तो आस्था म्हणून काम करणार, तो फरक असतो। त्यामुळं ते वेळेनुसार त्यांच्या सोयीनुसार काम करतात। त्यामुळं ही वेळ कधी येते ज्या लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी नसतात, उपलब्ध नसतात किंवा त्यांचं कुणी ऐकलं जात नाही त्या ठिकाणी, आणि म्हणून ह्या ठिकाणी अत्यंत आणि विशेषतः अण्णासाहेब मगर, रामकृष्णजी मोरे नंतर अजितदादांचंच योगदान ह्या शहरासाठी असल्याकारणानं त्यांचं हे बारकाईने पूर्वीपासूनच लक्ष आहे। म्हणजे सोयीनुसार अधिकाऱ्यांनी तिथले पालिका आयुक्त असतील ते काम करत होते, त्याच्यामुळे तुमचे प्रश्न जे आहेत म्हणजे जनतेचे प्रश्न जे तुमच्याकडे घेऊन येत होते ते सुटण्यास थोड्याशा मोठ्या अडचणी येत होत्या। तसं नाही, आपल्याला माहिती असेल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जनसामान्यांचं नेहमीच काम करत असताना आज सर्वसामान्य लोकांमध्ये येऊन बैठक घेऊन शासन आपल्या द्वारी अशा प्रकारे प्रत्येक शासनाचा माणूस असेल, महापालिकेचा माणूस असेल, या ठिकाणी आपली समस्या मांडून या पदाधिकाऱ्यांकडनं दादा काम करून घेणार आहे। सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या थेट स्वतः दादा ऐकतात आणि थेट डायरेक्ट अधिकाऱ्यांना कॉल करून ती समस्या सोडवतात। अजितदादांना यावं लागलं म्हणजे इथल्या प्रशासनाकडून त्या समस्या सुटलेल्या नव्हत्या। नक्कीच ज्या पद्धतीने आताच माजी आमदार विलास लांडे, भाऊसाहेब भोरे यांनी सांगितलं की प्रशासन आणि एखादा नेता याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे। ज्या पद्धतीनं जनतेशी नाळ जोडलेली हा नेता आहे, हा नेता जनसामान्यांमध्ये जाऊन त्यांची समस्या डायरेक्टपणे प्रशासनाला सांगून सोडवणार आहे। कारण आपण पाहिलं असेल की गेले 3-4 वर्षापासून हे फक्त प्रशासनाच्या माध्यमातून कामं केली जातात, महापौर तेच आणि स्टँडिंग कमिटी तेच, परंतु जी नागरिकांची समस्या आहे ती सुटली जात नाही। म्हणून काही समस्या आमच्याकडे येत होत्या, आम्ही दादांकडे मांडत होतो, परंतु आज दादांनी हे दौरे आयुक्तांकडे तुम्ही त्या मांडल्या असतील समस्या? नक्कीच मांडलेले आहे। काही समस्या सुटल्यात, काही समस्या पेंडिंग आहे, परंतु आज दादा सर्व समस्यांचं निवारण करणार आहे। आज अजितदादा इथं आलेत तर गेल्या 3 वर्षात जे प्रशासक म्हणून काम ज्यांनी पाहिलं शेखर सिंह यांच्याबद्दल पण तिथं प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत जनतेकडनं? होऊ शकतात, कारण बरेचसे प्रश्न पेंडिंग आहेत त्याच्यामुळे होतात। मी माझं स्वतःचं उदाहरण देतो की मी गेल्या 3 वर्षामध्ये अनेक समस्या ज्या आहेत त्या पत्र दिलेली आहेत, पत्र व्यवहार केले आयुक्तांकडं, तरी आयुक्तांनी त्याच्यावर काही दखल घेतलेली नाही। मी असं आयुक्तांच्या बद्दल सुद्धा दादांना तक्रार केलेली आहे की अशा अनेक लोक निश्चितपणे करणार आहे
जनसंवाद सभेमध्ये लोक सांगत नसेल तरी पत्राद्वारे सांगू शकतात. त्यामुळेच आज अजितदादांना यावं लागले शहरामध्ये जनतेचे प्रश्न सोडवायला. प्रश्न सोडवायला यावंच लागणार असं काय नाही, पण जे दादांनी आता हा कार्यक्रम राबवला हा महापालिकेची दूरदृष्टी तर आहेच आणि दादांचं विकासाचे कामकाज हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे दादांनी हा संवाद जनसंवाद सभा ठेवलेली आहे. आता हे स्वतः सांगतायत की आयुक्तांकडे ते अनेकदा गेले, त्यांनी प्रश्न सोडवले नाहीत. आता ते स्वतः पण इथं आयुक्तांची तक्रार करणार आहेत. आयुक्तांचा कल कुठल्या बाजूला झुकलेला दिसला तुम्हाला गेल्या 3 वर्षामध्ये? तो सर्वसामान्यांची कामं करतो का नाही हेच पहिले या ठिकाणी ती आजची जनसंवाद जी चाललेली आहे त्यासाठीच आहे ती. त्यामुळं आयुक्त किती काम करतात हे लक्षात येईल आता. त्यामुळे ही दादांनी या जनसंवाद परिषद सुरू केलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे नागरिकांना त्याचा एक समस्या त्या ठिकाणी सुटेल अशी आम्हाला खात्री आहे. खरं तर अजितदादा पालकमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. आता जी निवडणूक होणार आहे आगामी महानगरपालिकेत, स्वतंत्रच निवडणूक होणार आहे, जवळपास आता निश्चित मानलं जाते. चित्र तसंच दिसतंय. म्हणजे देवेंद्र फडणवीस विरुद्ध अजित पवार अशी एक निवडणूक होणार आहे. अशा प्रसंगी आयुक्तांचा कल कुठल्या बाजूला दिसतोय तुम्हाला? नाही, मुद्दा असा आहे की आम्हाला अशी काय फार मोठी समस्या जाणवत नाही, कारण का मुळातच अजितदादा हे पालकमंत्री आहे आणि प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. आता ते म्हणतायत की हे गेले होते तर त्यांची कामं झाली नाहीत, तर मग प्रश्न विचारला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री नागपूरचे आहेत, राज्याचे प्रमुख आहेत, पण त्यांना पूर्ण त्या ठिकाणी राज्यामध्ये लक्ष द्यायला त्या ठिकाणी वेळ या शहरासाठी मिळतो का नाही ही पहिली खात्री आम्हाला वाटत नाही. पण जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा या परिसरातले या स्थानिक जिल्ह्यातले आहेत आणि त्यांना या शहरातली पुणे महानगरपालिका जिल्हा बारकावे माहिती आहेत. त्यामुळे दोघं त्या ठिकाणी ते ॲडजस्टमेंट करून घेतील आणि या ऍडजस्टमेंट होऊ शकते तुम्हाला वाटतं? त्या वरच्या लेवलला जे काय ते करतील. पण ही त्याची ऍडजस्टमेंट होईल का महापालिकेच्या? तो प्रश्न त्या ठिकाणी तो नंतरचा आहे, तो आमचा नाही आहे, तो अधिकार त्या वरिष्ठांना आहे. आम्ही फक्त सांगितलं की दादांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनता यावेळेस आम्हाला भरभरून पाठिंबा देणार आहे. आयुक्तांच्या कामावर समाधानी आहात? अजिबात नाही, अजिबात नाही. आयुक्तांच्या कामावर समाधानी आहात? फारसा माझा त्यांच्याशी हे आलं नाही, परंतु लोकप्रतिनिधी सांगतात म्हणजे काहीतरी तथ्य असेल त्यामुळेच अजितदादांना यावं लागतं. असं नाही म्हणताय सर, अजितदादा कायमच येतात ना. नाही, कायम येतात, परंतु असा जनता दरबार लोकांच्या समस्या स्वतः जाणून घेण्याचा प्रयत्न अजितदादांना इथं करावा लागला. स्वतः आयुक्त पण आहेत त्या स्टेजवरती. अधिकारी नसल्यामुळे नाही, कसं आहे की याच्यामध्ये खरं पाहिलं तर सर्वसामान्य जनता यांना वेटीत धरली जाते या प्रशासनाने. त्यामुळं दादांना नाईलाजाने यावं लागलेलं आहे. ही या ठिकाणी दिसणारी आज उपस्थिती आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं निश्चितपणे हा प्रश्न सुटणार आहे. प्रशासनानं वेटीस म्हणजे नागरिकांना धरलेलं दिसतंय या अनुषंगाने. इथं एवढी गर्दी झाली म्हणजे नाही, प्रशासनाने जरी वेटीस धरलेला असेल तरी नागरिकांचा दादांवर विश्वास आहे. या ठिकाणी आपली समस्या मांडल्यानंतर नक्की 100% ती समस्या सुटणार आहे. तर आपण बघतोय की प्रशासनानं वेटीस धरलेलं आहे. महानगरपालिका आयुक्त हे गेली 3 वर्ष या ठिकाणी प्रशासक म्हणून कामकाज पाहतायत, परंतु या नागरिकांच्या समस्या त्यांच्याकडून सुटलेल्या नाही आहेत आणि म्हणूनच इथं अजित पवारांना यावं लागलं आहे असं अजित पवार राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी स्वतःहून या ठिकाणी सांगतायत. खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक कधीही या ठिकाणी लागू शकते. अशा प्रसंगी जे नगरसेवक होण्यासाठी मांडून बसलेले आहेत जनतेसमोर जायचं आहे आणि आपण काय कामं केली हे जनतेसमोर ठेवायचं आहे. अशा प्रसंगी हा जनता दरबार होतोय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या शहरातल्या नागरिकांच्या किंबहुना जे इच्छुक उमेदवार आहेत या उमेदवारांच्या प्रभागातले प्रश्न अजित पवार स्वतः सोडवत आहेत. त्यामुळं या जनतेला हा जनता दरबार किती पचनी पडणार आणि ही जनता राष्ट्रवादीच्या पारड्यात मतं टाकणार का हे महापालिकेच्या निकालातच आपल्याला स्पष्ट होणार आहे. कॅमेरामन विजय राऊतसह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.